निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी ताई. श्री स्वामी समर्थ बोला ना ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ताई. कुठून बोलताय? मी नांदेड जवळून बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. काय अनुभव आला ताई? मी ना तुमचा असंच अनुभवचं चॅनल ऐकत होते, स्वयंपाक करत होते चपात्या. तर मी सहजच मनात म्हटले की सर्वांना किती छान अनुभव येतात स्वामी. तर आज मला पण तुमचा अनुभव आला ना, तर मी पण तुमचे पारायण करेल. अच्छा अच्छा. हा हा. तर काय झालं, मी जी चपाती केली ना त्याच्यावर इतकी सुंदर स्वामीची प्रतिमा बसली. अरे वा. आणि मग तेव्हापासून ना मग मी हे स्वामी चरित्र म्हणजे 3 अध्याय दररोज वाचायला लागले. अच्छा. हा हा. हा. आणि माझा दुसरा अनुभव म्हणजे माझ्याकडे मग तेव्हा मूर्ती वगैरे काही नव्हती, स्वामीची फोटो वगैरे. हा हा. तर मग मी अशी पाहिली म्हणजे बाहेर दुकानात वगैरे, तर मला एवढी आवडली आणि ती फोटो वगैरे. मग त्याच्यानंतर माझे मावशी काका ते भाऊ अक्कलकोटला गेले. अच्छा. हा. आणि तिथून मी त्यांना सांगून माझ्यासाठी छोटीशी स्वामीची मूर्ती आणायला सांगितली. त्यांनी आणली. हा मूर्ती आणली. अरे वा. आणि मग ती मूर्ती त्यांच्या आईकडे राहिली काही दिवस. मग नंतर त्यांनी मला आणून दिली त्यांनी. अरे वा. मूर्ती माझ्याकडे आणून दिली. आणि मला वाटलं आता ह्या मूर्तीचं आपण छान प्राण प्रतिष्ठा करावी, म्हणून मग मी तशीच ठेवली. तिची पूजा वगैरे नाही केली. तशीच ठेवली. आणि मग त्याच्यात मग माझा प्रॉब्लेम वगैरे आला. मग आम्ही तिरुपतीला ते गेले, तर ती मूर्ती तशीच आहे. म्हणजे तिची मी हे केलीच नाही प्राण प्रतिष्ठा. त्याच्यात बरेच दिवस गेले. अरे बापरे. तिथून नंतर देवाण वगैरे आल्यानं मग मला वाटलं आता आपण करावे स्वामीची म्हणजे प्राण प्रतिष्ठा आपल्या देवाला. म्हणून मी ना असा व्हिडिओ पाहत होते की कशी पूजा करावी, कशी स्थापना करावी स्वामीची घरामध्ये. तर असेच व्हिडिओ पाहत होते ते युट्यूबला. तर त्यात सांगत होत्या की अशा प्रकारे स्थापना करावी स्वामीची. तर त्यात ऐकून म्हटलं की आमच्या घरामध्ये चाफ्याची पूजा आहे, तर ती मी स्वामीला वाहते. तर मी सहजच मनामध्ये काय म्हणते की या ताईकडे किती छान फुलं आहेत म्हटले, आणि माझ्याकडे तर फुलं वगैरे काही नाही. जाऊ दे म्हटलं, मला जे फुलं भेटतील मी वाहिली म्हणलं स्वामीला, असं मी मनात म्हणते. आणि मग दुसरा दिवस निघाला गुरुवारचा. आणि मी माझ्या कामाला लागली. आणि मग काय झालं, माझे मिस्टर देवाला गेले होते आणि ते घरामध्ये येत होते, म्हणजे घराला येत होते. तर काय झालं, त्यांनी एक व्यक्ती आले आणि त्यांनी बोलताना त्यांच्याकडे त्याची चाफ्याची फुलं दिली. तर 4 फुलं दिली चाफ्याची आणि शेवंतीची. अच्छा. अरे वा. बघा. अशा प्रकारे मग मला इतकं छान वाटलं ना. नाही खूप छान ताई. मी शेअर करते. हो. आणि मग मी असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.